नमस्कार. आयन बालम. स्थळ सोन्याचा पाडा, नॅशनल पार्क, बोरिवली. काळ सध्याचाच. सुमी आपल्या घरातून बाहेर येऊन येरझाऱ्या घालत होती. आपलं 9 महिन्यांचं गरोदर पोट सांभाळत, खालचे दगडगोटे बघत. सूर्या 2 दिवस झाले आलाच नव्हता घरी. सुमी आणि सूर्या दोघांचा जन्म इथलाच. सोन्याचा पाडा म्हणजे बोरिवली नॅशनल पार्कमधील एक आदिवासी वस्ती. दोघांचे आजे पणजे इथेच राहायचे. घर म्हणजे झोपडीवाचा घर. सूर्या पाड्यावरचा पहिला सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यामुळे पाड्यावरच्या सगळ्या लोकांनाच त्याचं कौतुक. सुमीला तर भारीच. तिचा भरतार होता ना तो. 1.5 वर्षापूर्वीच लगीन झालं आणि आता सुमीचे दिवस भरत आले होते. सूर्याला IT मध्ये नोकरी मिळाली होती, पण ऑफिस होतं नवी मुंबईत. बाईकवरून जायचं सूर्य. सध्या UK शिफ्ट होती त्याला. दुपारी 2 ते रात्री 11. तशी कंपनीची गाडी असायची ड्रॉप करायला, पण घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा बाईक बरी वाटायची त्याला. आणि सुमीला याच गोष्टीची काळजी. मध्यरात्री अपरात्री कुठल्याही वेळेला पोचत असे सूर्या घरी. सुमीचा डोळ्याला डोळा लागत नसे. त्यातून सध्या बिबळे फिरत असत. पाड्यावरती कोंबडी कुत्री नेण्याचं तर नेहमीच झालं होतं, म्हणून आता तिकडे कुंपण घालून आग पेटवून ठेवत असत. पण त्यामुळे बिबळे रस्त्यावरच जास्त यायला लागले होते. आत्ताही पहाटेचे 4 वाजले तरी सूर्य पोचला नव्हता आणि सुमी त्याची वाट बघत येरझाऱ्या घालत होती. स्थळ सोन्याचा पाडा, नॅशनल पार्क, बोरिवली. काळ सध्याचाच. तारा आपल्या घरातून बाहेर पडून अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती. 1-2दा तर पार रस्त्यापर्यंत जाऊन आली ती. सूरज 2 दिवस झाले परत आला नव्हता. ताराचा जन्म इथेच झाला होता, सोन्याच्या पाड्याच्या आसपासच्या जंगलातच. तिचे आजे पणजे सगळे इथेच राहायचे. कोणी माणसं नव्हती राहत या जंगलात तेव्हा. असं म्हणतात सूरज म्हणजे तिचा नवरा बोरिवली नॅशनल पार्कच्या जंगलातील एक चपळ आणि शूर बिबळ्या. म्हणून तर तारा त्याच्यावर भुलली होती आणि आत्ता गरोदर होती सूरजपासूनच. दिवस भरत आले होते तिचे आणि अगदी त्याचमुळे तिच्यासाठी खायला आणणं हे सूरजचं महत्त्वाचं काम असे सध्या. दिवस भरत आले म्हणून, नाहीतर तारासुद्धा शिकारीला बाहेर पडत असे सूरजच्या जोडीने. एखादं हरिण मिळालं की आठवडा मजेत जात असे. पण आता जंगलात हरणांची संख्या खूपच कमी झाली होती. गवतच राहिलं नाही ना त्यांना खायला. काही वर्षांपूर्वी निदान सोन्याचा पाडा असायचा. कोंबडी कुत्री काहीतरी सहज मिळत असे. पण आता पाड्यावरचे लोक रात्री जाळ करून ठेवायला लागले, त्यामुळे तो मार्गही बंद. मग सूरज जायचा. माणसं राहतात तिकडे, कधी डोंगराच्या या बाजूला कधी त्या. सोसायटी का काय म्हणतात, तिकडे आसपास कुत्री मित्री मिळायची. एखादं कुत्रं मिळालं की 2-4 दिवस जायचे. आणि ताराला याचमुळे सूरजची जास्त काळजी वाटे. ते जंगलवाले लोक सापळा लावून ठेवत, सोसायटीतील लोक अजून कोणाला बोलवत आणि मोठमोठ्याने आवाज करत 100-200 लोक एका बिबळ्याच्या मागे लागत. गेल्या महिन्यात चंदा नावाची मैत्रीण गेली होती अशीच शिकारीला. तिला पकडली ना माणसाने, कसलं इंजेक्शन देऊन सोडली परत. ती आता अजून शिकार करायला जायलाच घाबरते. सूरजला किती वेळा सांगितलं आपण एखादा ससा खाऊन पोट भरू, पण नाही. त्याचं म्हणणं, तू गरोदर आहेस, तुला पोटभर मिळालं पाहिजे. आताही पहाटेचे 4 वाजले तरी सूरज जंगलात पोचला नव्हता आणि तारा त्याची वाट बघत येरझाऱ्या घालत होती. मिजो असाच एक येरझाऱ्या दिवस 2026. आजचा बोनस. प्रियकराची वाट बघण्याचं अप्रतिम गीत म्हणजे क्या करू सजनी आये न बालम. टिपिकल विरह वगैरे न लिहिता जरा वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. गाणंही आपण अनेकदा ऐकलेलं आहे तसं न म्हणता बडे गुलाम अली खां यांच्या शैलीत सादर करतायत डॉक्टर आनंद नांदे. डॉक्टर आनंद यांच्याच शब्दात खां साहेबांचा मासोळीसारखा आवाज आणि तसं सादर करण्याचा प्रयत्न अवघडच. आणि म्हणूनच मीही विनंती केली डॉक्टर आनंद यांनाच. गाण्यातून विरह थेट काळजाला भिडतोय. आय न बालम. नमस्कार.